Good morning, friends. We have started this lesson. The house builder. This is a story of a person who builds the house. विद्यार्थी मित्रांनो, आपण द हाऊस बिल्डर म्हणजे गवंडी हा जो पाठ होता त्याला सुरुवात केली होती आणि आपण पाहिलं की ही जी स्टोरी आहे, ही जी गोष्ट आहे ती अशा गवंडीची आहे की जो खूप काय आहे, डेडिकेटेड आहे. म्हणजे तो एकदम कसा आहे, समर्पित आहे, खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण सुरुवातीला पाहिली होती. पहा, बिकॉज ऑफ द झील, डेलिगन्स, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in a great demand and faced good business to his contractor. आपण पाहिलं की या कॉन्ट्रॅक्टरकडे असलेला जो मेसन होता, म्हणजे जो गवंडी होता, तो खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होता. त्यांचे जे त्या ठिकाणी ओनर होते, घराचे जे मालक होते, म्हणजे ज्यांना घर देणार होते ते प्रत्येकजण काय असायचे तर आनंदी असायचे, समाधानी असायचे की त्याने चांगल्या पद्धतीचं घर बांधून दिलेलं आहे, म्हणून ते काय असायचे, समाधानी असायचे. आणि याच्याजवळ असणारा जो प्रामाणिकपणा होता, जो तो काम करण्याची त्याच्याकडे निष्ठा जी होती किंवा त्याच्याकडे जी चिकाटी होती, त्याच्यामुळं हा जो गवंडी होता तो खूप त्याला मागणी होती आणि तो आपल्या कॉन्ट्रॅक्टरचं खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करून देत होता. Subsequently, the contracted recompensed the mason handsomely with a very good salary. आणि याचा मोबदला म्हणून तो 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 जो कॉन्ट्रॅक्टर होता तो या मेसनला खूप चांगल्या पद्धतीचा पगार किंवा सॅलरी तो त्याला काय करत असत, देत असत. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट स्केअरसिटी. आणि मग अशा प्रकारे त्याला सॅलरी भेटत असल्यामुळे हा जो गवंडी होता तो आपल्या कुटुंबाच्या फॅमिलीचे ज्या नीड्स होत्या, ज्या गरजा होत्या, तो अगदी सफिशियंटली आणि स्केअरसिटी म्हणजे अगदी व्यवस्थित पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं, कोणत्याही पद्धतीची आर्थिक त्या ठिकाणी चणचण न भासता तो आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होता. The mason thus continued working with great devotion for many years. आणि मग अशा पद्धतीनं हा जो मेसन होता, हा जो गवंडी होता, तो अनेक वर्ष अशाच पद्धतीनं डिव्होशननं तो काय करत राहिला तर काम करत राहिला. डिव्होशन फॉर मेनी इयर्स टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. जोपर्यंत तो आजोबा होत नाही अशा पद्धतीनं एवढी वर्ष त्यांनी काय केलं, आपलं काम चालू ठेवलं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि मग त्याच्यानंतर त्याने रिटायर होण्याचा काय केला, विचार केला. ही डिसाइडेड, त्याने विचार केला किंवा त्याने ठरवलं की आता आपण काय करायचं, रिटायर व्हायचं. रिटायर होणे म्हणजे एखाद्या कामातून काय घेणे, निवृत्ती घेणे किंवा त्या ठिकाणी ते काम करणं बंद करणं आणि आपल्या मुलाची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, कुटुंबाबरोबर वेळ घालवणं. कारण तो आता आजोबा झाला होता आणि म्हणूनच त्याने ठरवलं की आता आपण काम बंद करायचं. आय वॉन्ट टू रिटायर असं त्याने ठरवलं. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन, ही इन्फॉर्म्ड हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिशन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. आणि तो खूप दृढनिश्चयी होता. फर्म माइंडेड, फर्म आपण म्हणतो की आय एम फर्म ऑन दिस डिसिजन, मी या निर्णयावरती काय आहे, ठाम आहे. मग तो अशा प्रकारे खूप काय होता, फर्म होता, म्हणजेच तो काय होता तर दृढनिश्चयी होता, ठरवलेली गोष्ट करणार होता. आणि म्हणून त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचा जो निर्णय होता त्याच्याबद्दल सांगितलं की मी आता हे काम बंद करणार आहे, सोडून देणार आहे. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन्ड. इट मीन्स दॅट ही वॉज नॉट हॅपी, ही वॉज नर्वस to lose such an excellent workman and urged the mason to continue his job but to no avail. आणि कॉन्ट्रॅक्टरला खूप वाईट वाटलं, तो नाराज झाला, त्याला वाईट वाटलं आणि त्याने त्याला सांगितलं की तुझं काम चालू होईल, चालू ठेव,
परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. आणि परंतु काय झालं बघा, तो जो मेसन होता, तो गवंडी होता, त्याने ठरवलं होतं आणि त्याने काय केलं, रिफ्यूज केलं, म्हणजे नकार दिला, काम चालू ठेवायला त्याने नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू build one last house on a beautiful and convenient site as a special favor. परंतु मग शेवटी कॉन्ट्रॅक्टरनं त्याला काय सांगितलं की एका सुंदर अशा ठिकाणी त्याला त्याच्यासाठी खास तो असं म्हणतो की माझ्यावरती एक शेवटचा या ठिकाणी दया म्हणून काय म्हणतो, माझ्यावरती एक खूप शेवटची एक चांगली गोष्ट म्हणून तू काय कर, माझ्यासाठी एक चांगलं सुंदर अशा ठिकाणी तू मला एक घर बांधून दे, असं तो कॉन्ट्रॅक्टर त्या मेसनला सांगतो. द मेसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. आता मेसन तो जो गोवंडी होता तो तर तयार झाला, परंतु त्याची इच्छा नसतानाही तो काय झाला, तयार झाला. कसा तरी तो तयार झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. ते जे बांधकाम होतं, कन्स्ट्रक्शन होतं, ते काय झालं, सुरू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. खूप सुंदर स्थळी किंवा खूप चांगलं ठिकाण निवडून ते एक खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं आराखडा केलेलं अशा प्रकारचं ते घर होतं. हावेवर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. परंतु असं असलं तरी त्या मेसननं, त्या गवंड्यानं त्या कामामध्ये आपलं मन गुंतवलं नाही. त्याने ते जे काम होतं, ते शेवटचं घर बांधण्याचं काम होतं, ते मनापासून त्याने केलं नाही. ही डिड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. पहा, आणि आता शेवटी काय केलं त्यांनी, कसं तरी ते जे काम होतं निष्काळजीपणाने केलं. कोणतंही त्याच्यामध्ये त्याला आवड नव्हती आणि कोणत्याही प्रकारचं समर्पण त्याने त्याच्यामध्ये दाखवलं नाही. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. आता पहा, पूर्वीपासून तो जे बिल्डिंग मटेरियल होतं, म्हणजे घर बांधण्याचं जे साहित्य होतं, तो चांगल्या प्रतीचं वापरत होता. परंतु नाऊ ही इज यूजिंग लो क्वालिटी मटेरियल. तो कशा प्रकारचं मटेरियल वापरत आहे, खूप निकृष्ट अशा प्रकारचं मटेरियल त्याने वापरलं. बट ही डिड नॉट केअर. परंतु तरीसुद्धा त्याने त्याची काहीच काळजी केली नाही, त्याचं काहीच त्याला वाटलं नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हास्ट अँड फायनली रिटायर. त्याला फक्त काय करायचं, घाई गडबडीमध्ये ते काम संपवायचं होतं आणि त्या कामातून काय व्हायचं होतं, त्याला रिटायर व्हायचं होतं. The house was ready earlier than expected. Very roughly made structures, weak walls, poor finish, and did not look as good at all as designed. अपेक्षेपेक्षाही एक्सपेक्टेशन म्हणजे काय आपण म्हणतो, अपेक्षेपेक्षाही खूप लवकर घर ते बांधून तयार झालं. कारण त्याने खूप ते घाईमध्ये तयार केलेलं होतं. त्याचं जे स्ट्रक्चर होतं, त्याच्या ज्या भिंती होत्या, त्याने खूप काय केल्या होत्या, वीक बांधलेल्या होत्या. म्हणजे कोणत्याही प्रकारे मजबूत भिंती त्याने बांधल्या नव्हत्या. त्याला चांगल्या प्रकारचं फिनिशिंग केलेलं नव्हतं. आणि ज्या पद्धतीनं त्याचा आराखडा केलेला होता, ते जे डिझाईन केलेलं होतं, त्या पद्धतीनं ते दिसत नव्हतं. द हाऊस वॉज नॉट लुकिंग गुड ॲज डिझाईन्ड. म्हणजे दाखवल्याप्रमाणे किंवा आराखड्याप्रमाणे ते घर सुंदर दिसत नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर. ही इन्फॉर्म्ड द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. आणि त्याने कॉन्ट्रॅक्टरला निरोप दिला, कळवलं की घर बांधून तयार आहे. आणि तो कॉन्ट्रॅक्टरची वाट पाहत होता. त्या घराच्या ज्या चाव्या होत्या तो त्याला कॉन्ट्रॅक्टरला द्यायच्या होत्या आणि त्याच्यासाठी तो त्याची वाट पाहत होता. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. आणि त्या ठिकाणी मग तो कॉन्ट्रॅक्टर जो होता तो आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक फाईल होती, म्हणजेच कायदेशीर कागदपत्रांची फाईल त्याच्या हातामध्ये होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस
कीज टू हिम, आणि त्या गवंड्याने त्याच्या हातामध्ये काय केल्या, त्या चाव्या किंवा किल्ल्या दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. परंतु कॉन्ट्रॅक्टरनं मात्र ते घर कसं बांधलं आहे ते पाहण्यासाठी त्याने घरामध्ये प्रवेश केला नाही किंवा तिकडं पाहिलंसुद्धा नाही. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन. परंतु याच्या उलट त्यांनी काय केलं, स्मित हास्य करत त्याने त्याच्या हातामध्ये असणारी जी फाईल होती आणि त्या ठिकाणी मेसनने दिलेल्या ज्या कीज होत्या, चाव्या होत्या, त्याने त्याच्याच हातामध्ये दिल्या आणि काय म्हटलं बघा, अँड सेड बीमिंग हॅपी टोन, आणि खूप आनंदामध्ये स्मित हास्य करत त्याने त्या मेसनला सांगितलं, त्या गवंड्याला सांगितलं. काय सांगितलं पहा, दीज 2 लाईन्स. These are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you. आणि तो काय म्हणतो की ही जी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र तुझ्या नावाची आहेत. हे घर हे तुझ्या नावावर आहे, तुझ्या मालकीचं आहे. दिस हाऊस इज युअर्स. हे घर तुझं आहे. आणि मी काय केलं होतं, आय हॅड प्लॅन्ड, म्हणजे मी तुला गिफ्ट करण्यासाठी, मी तुला बक्षीस देण्यासाठी या सर्व योजना केल्या होत्या, किंवा हे घर मी तुला बक्षीस म्हणून देत आहे. सो दिस इज द एंड ऑफ दिस स्टोरी. पहा, ही गोष्ट संपते. या ठिकाणी त्याने कोणत्याही प्रकारे डेडिकेशननं किंवा समर्पणाने काम केलं नाही, परंतु ते घर त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याला भेट म्हणून द्यायचं ठरवलं होतं. आणि ते घर की त्याने खूप रफली बांधलेलं होतं, निष्काळजीपणाने बांधलेलं होतं, ते त्यालाच भेट म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनं द्यायचं अगोदरच ठरवलं होतं. त्याच्यासाठीच ते घर बांधायचं ठरवलं होतं, परंतु ते त्याने चांगल्या पद्धतीनं काय केलं नाही, तर बांधलं नव्हतं. धिस स्टोरी एंड्स हिअर. या ठिकाणी ही गोष्ट संपते.